नमस्कार. आज आम्ही चैत्यभूमीवरती आहे आणि आज चैत्यभूमीवरती विविध स्टॉल आहेत आणि आपल्यासोबत इन्कम टॅक्स, SC ST OBC एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन मुंबई यांच्या वतीने बाबासाहेबांना मानवंदना देत आहेत. आपल्यासोबत आहेत ह्या संघटनेचे अध्यक्ष माने सर. आपण किती वर्ष हा उपक्रम राबवत आहात आणि बाबासाहेबांना कशा प्रकारे अभिवादन करतात? आवाज येईल का इकडे? आमची IT सेवा ही संस्था आहे. इन्कम टॅक्स SC ST OBC ऑर्गनायझेशन फॉर वेलफेअर ऑफ SC ST एम्प्लॉईज. ही संस्था 1976 पासून चालू आहे. संस्थेला आता 50 वर्ष झालेली आहेत आणि गेले 25 ते 30 वर्षापासून आमचा हा स्टॉलचा या उपक्रम चालू आहे. तर आम्ही दरवर्षी पाणी वाटपाचा स्टॉल ठेवतो. पाणी वाटप असतं, बिस्किट वाटप असतं आणि जे जे आपले बांधव देशभरातून येतात त्यांच्या सेवेसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहे. हे आमचे उपाध्यक्ष आहेत मेघराज जेवले साहेब आणि आमची पूर्ण टीम आहे इकडे. एक आहे की म्हणजे एक पे बॅक सोसायटी अशा माध्यमातून जे आपण काम करताय, तुम्ही काय ह्या माध्यमातून काय समाजाला संदेश देता? या माध्यमातून मी एवढेच सांगू शकतो की जे शिकले, ज्यांना नोकरी मिळाली, रिझर्वेशनच्या माध्यमातून नोकरी मिळाली, त्यांचं हे प्रथम कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या सगळ्यात मुख्य लक्ष घातलं पाहिजे की आपला बाकीचा जो समाज आहे तो आपल्याबरोबर कसा प्रगतीच्या रस्त्यावर येईल. त्यासाठी पेबॅक टू सोसायटी हा खूप महत्त्वाचा संदेश आहे. पेबॅक टू सोसायटी या पिढीने जर नाही केलं तर बाकी समाज पाठीमागेच राहील आणि काही शिकले सवरलेलेच लोक पुढे निघून जातील. पण ही गोष्ट खूप वेळ चालू नाही शकणार. जोपर्यंत आपण आपल्या पूर्ण समाजाला घेऊन जात नाही तोपर्यंत आपली संपूर्ण समाजाची प्रगती होऊ शकत नाही. फार धन्यवाद माने सर की तुम्ही खऱ्या अर्थाने बाबासाहेब म्हटले होते की तुमच्या संपत्तीचा 20वा हिस्सा हा समाज दिला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपली संघटना ह्या माध्यमातून पेबॅक सोसायटीचं करते आहे. त्याबद्दल आपलं अभिनंदन आणि धन्यवाद. मी पत्रकार माधू पवार, मुंबई.